हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? तर मस्त आहात ना? मजेतच राहा. मी कविता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आजचा आहे बघा वार बुधवार आणि आज नेहमीप्रमाणे माझी जी सुरुवात आहे दिवसाची ती माझ्या बाल्कनीमधून झालेली आहे. माझी जी सुंदर झाडं लावलेली आहेत ती ना की एवढं त्यांच्याकडे बघितलं की मला ना सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटतं. तर बघा सगळं काही सकाळचं कामं आटपली, आपली अंघोळ वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि मी घेतलेली सुकट साफ करायला. कारण आज होता बुधवार, आमच्याकडे वार असतो. बुधवारी नॉनव्हेज म्हणजे मोस्टली नॉनव्हेजच बनतं. तर मी सुकट साफ करायला घेतलेली आणि तुम्ही बघू शकता ती मुंगी एवढूसा तिचा जीव, पण ती केवढं म्हणजे अन्न तिच्यासाठी घेऊन जात होती. तर मला ना त्याच्यावरून एक गोष्ट आठवली की एक आजी होती ना, ती आपल्या मुलाला जेव्हा तो तिचा आशीर्वाद घ्यायला जायचा ना, तेव्हा तो तिला नेहमी म्हणायचा की माझ्या बाळाला मुंगीचं बळ येऊ दे. पण त्याला ना खरं खूप म्हणजे वाईट वाटायचं की म्हणजे सगळ्यात मोठा तर हत्ती वगैरे असं काहीतरी मोठ्या प्राण्यांचं नाव घ्यायला पाहिजे होतं. पण आजी नेहमी मुंगीचंच का बळ म्हणते. आणि त्याने कुठंतरी ना एकदा जाताना त्याने बघितलं की एक मुंगी ना तिच्यापेक्षाही मोठं काहीतरी ओढत घेऊन जात होती. तर अशी ती स्टोरी होती. तेव्हा त्याला लक्षात आलं की आपली आजी आपल्याला असा आशीर्वाद का देते. तर असो. तर बघा आज होता बुधवार आणि बघा आज मी बनवणार आहे सुकट नाश्त्यासाठी. त्याचबरोबर मला दुपारच्या जेवणाचीही तयारी करायची होती. म्हणून मी ना एका कुकरमध्ये डाळ लावून घेतली. आज डाळ ना मी ना तिन्ही डाळी मिक्स करणार आहे. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ. तर तिन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत. हिरवी मिरची, टोमॅटो टाकून मी कुकर लावलेला आहे. आणि इकडं बघा सुकटीवर तर फक्त भागणार नाही आहे, सुकट फक्त नाश्त्यासाठी असणार आहे. आणि इकडं मी वाटण बनवते मी. ते दुपारी जर काही ह्यांनी काही जर आणलं भाजीला म्हणजे चिकन किंवा मच्छी, तर त्यासाठी मी आज वाटण बनवून ठेवते. त्याचबरोबर बघा मी तुम्हाला मागे पण बोलली की मी ना सध्या उन्हाळा आहे म्हणून मी लिंबू सरबत बनवते सकाळी सर्वांसाठी. त्यासाठी बघा मी हा लिंबू आहे ना, लिंबू एवढे मोठे आणि रसाळ तर भेटत नाही आहेत आमच्या इकडं सध्या. तर जसे भेटलेत ना त्याला ना थोडंसं प्रेशर देऊन असं नरम केलं ना तर त्याच्यातून बऱ्यापैकी रस निघतो. तर वाटण बनवण्यासाठी बघा मी ना खोबरं घेतलं आहे कट करून आणि कांदा आहे ना त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि ते खोबरं भाजून झालेलं आहे माझं. कांदा आता टाकलेला आहे मी तव्यावर भाजण्यासाठी. इकडं कांदा भाजतोय तोपर्यंत बघा मी इकडं लिंबू सरबत बनवते. आणि तुम्हाला जी दिसते प्लेटमध्ये सुकट ना ती आंबट सुकट आहे. साधी सुकट आणि आंबट सुकट ह्याच्या दोन्हीमध्ये खूप फरक असतो. जे कोकणातले आहेत, जे खाणारे आहेत त्यांना माहितीच असेल आणि ज्यांना माहिती नाही आहे ना तर त्यांनी मी सुरुवातीलाच दाखवले की ती साफ कशी करायची असते. तर असो त्याच्यामध्ये पण मी सुकटमध्ये पाणी ओतून ठेवलेलं होतं आणि इकडं मी वाटणाची पण तयारी करते. तोपर्यंत इकडं लिंबू सरबत झालेला होता तर ते ना मी म्हणजे विहानला, स्वीटूला आणि माझ्या मिस्टरांना दिलं आणि त्याचबरोबर थोडंसं मीही घेतलं. तर आता माझं वाटण ना तव्यामध्ये मी सगळं काही करून घेतलं म्हणजे खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे. आता त्याच तव्यामध्ये तुम्हाला मी फर्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं असेल की माझं हा जो तवा आहे ना माझा खरंच खूप फेवरेट आहे. कारण ह्याच्यात ना खूप तेल पण कमी लागतं आणि भाज्या पण एक नंबर होतात. मी कधी छोट्या म्हणजे सुकी भाजी वगैरे काही असेल ना तर मी ह्याच तव्यामध्ये बनवते आणि सुकट तर मी नेहमी ह्याच तव्यामध्ये बनवते. आणि माझ्याकडे असे 2 तवे आहेत ज्याचा वापर मी एकाचा भाकरीसाठी करते आणि एक ना असं भाजीसाठी करते. हा ना जरा खोल आहे तवा त्याच्यामुळे ह्याच्यात ना भाज्या वगैरे व्यवस्थितच होतात. तर बघा मी आता घेतलेला आहे कांदा. तेलामध्ये कांदा टाकलेला आहे. त्याच्यात ना हळद, कांदा लसूण मसाला आणि आपलं घरचं जे लाल तिखट असतं ना मी ते वापरते. तर सगळं काही बघा सगळं टाकलं आहे, मस्त फोडणी दिली आणि हे सगळं म्हणजे टोमॅटो नरम होण्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये मीठ टोमॅटो टाकल्यानंतर वरतून लगेचच मीठ टाकते. म्हणजे काय होतं माहिती आहे का, टोमॅटो शिजतो आणि तो मध्ये दिसत नाही असा, त्याची पूर्ण ग्रेव्ही होऊन जाते. तर इकडं ना माझं टोमॅटो वगैरे शिजतो आहे तोपर्यंत इकडं डाळीची पण तयारी करून घेते. कारण काय आहे माहिती आहे का, स्वीटू आणि माझे मिस्टर दोघंही आवडीनं खातात सुकट, पण मी आणि विहान नाही खात. त्यालाही विहानलाही नाही आवडत.
म्हणून ना त्याच्यासाठी म्हणून मी सकाळी सकाळीच डाळीचा म्हणजे बेत केला. आणि इकडं बघा मी सुकट टाकलेली आहे. सुकट मी आधी 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली भिजवल्यानंतर. आणि मीठ आहे ना जरा कमीच टाकायचं. जे सुकवलेल्या मच्छी वगैरे असतात ना त्याच्यामध्ये मीठ ना आपण नेहमी टाकतो ना त्याच्यापेक्षा थोडं कमी टाकायचं. कारण काय असतं माहिती आहे का, की आपण जेव्हा म्हणजे मच्छी जेव्हा ही सुकवली जाते ना तेव्हा त्याच्यामध्ये ना मीठ लावूनच ह्या सगळ्या मच्छी सुकवलेल्या असतात. तर बघा झालेलं आहे माझं. इकडं सुकट शिजायला ठेवले आणि इकडं लगेच मी डाळीला फोडणी देते. साधी आपली डाळीची फोडणी आहे. जिरं, मोहरी आणि लसूण, कढीपत्ता. कढीपत्ता तर माझा घरचाच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर लवकरच ना मी माझं जे बाल्कनीतले जे झाडं आहेत ना त्यांना परत एकदा व्यवस्थित सेट करणार आहे. कारण त्यांची माती वगैरे चेंज करायची वेळ झालेली आहे. आता पावसाळा येण्याच्या आधीच ना मी तुम्हाला माझी पूर्ण जी झाडं आहेत ना ती सर्व दाखवणार आहे. आणि मला नवीन पण काही झाडं लावायची आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच. तर बघा इकडं डाळही झालेली आहे माझी. आणि आता ना मी पीठ मळून घेते चपातीसाठी. आणि लगेचच त्याच्यावरच इकडे लगेच मी भात पण लावून घेणार आहे कुकरला. ॲक्च्युली आज येणार आहे माझी आई, वेदांत आणि मयुरी. ज्यांनी माझे लास्ट टाईम जे टूर्सचे मी व्लॉग्स टाकलेले आहेत ते पाहिले असतील तर त्यांना माहिती असेल की वेदांत आणि मयुरी कोण आहेत ते. तर ते दोघेही आणि आई त्यांना घेऊन येणार आहे. तर ते आल्यानंतर परत माझं ना दुसरं मेनू आहे जेवणाचा. तर बघा आता हे नाश्त्याचं आहे. कारण स्वीटूला सकाळी नाश्ता सुकट दिला. कारण बुधवार आहे ना तर मग बुधवारी आमच्या इकडं नॉनव्हेजच असतं. अंडा असतो किंवा अशी सुकट वगैरे सकाळी नाश्त्याला बनवते. आणि दुपारसाठी ना मी काही पण आपलं मच्छी आणली आणि किंवा चिकन वगैरे आणलं तर ते बनवते. हे माझं ना प्रत्येक वाराला चालू असतं. हे आजचंच म्हणून नाही आहे, प्रत्येक वाराला चालू असतं. तर असं बघा इकडं मी घेतल्या चपात्या लाटायला. आणि मयुरी आणि विहान येणार आहे त्याच्यामुळं मला दुपारनंतर ह्यांनी काय भाजीला आणतील ना मला त्याची पण तयारी करायची होती. आणि आज ना वेदांत आल्यानंतर ना आज मला केक पण बनवायचा होता. कारण तो ना येण्याच्या आधीच मला सांगितलं होतं, माऊ तू जर केक बनवत असशील ना तरच मी येणार आहे, नाहीतर येणार नाही. काय आहे ना त्यांना जसं माहिती झाले ना की मी केक बनवते तेव्हापासून ना त्यांचं एकच असतं, तू केक बनवत असशील तरच येतो. आता म्हटलं ठीक आहे, कारण पोरांची हौस असते, त्यांना खायची आवड असते. आणि आपण जे घरी बनवतो ते आवडीनं मी त्यांना खरंच मला पण आवडतं की जेवण बनवायला किंवा नवीन नवीन काही गोष्टी बनवायला मला खरंच आवडतात. पण कसं असतं वेळ नसतो काही काही वेळेस आणि त्याच्यामुळं मला थोडंसं आटपतं घ्यावं लागतं. तर असो, जसं काय माझ्या चपात्या झाल्या ना 4 बनवून की लगेच मी मुलांना आवाज दिला. कारण दोघांनाही खूप भूक लागलेली. तर आणि त्यांना मी जेवायला दिलं. विहान मी सांगितल्याप्रमाणे बघा तो आल्याबरोबर बोलला की मला सुकट नको. त्याच्यामुळं मला दोघांनाही वेगळं प्लेट द्यावं लागलं. दोघंही जेवत आहेत तोपर्यंत ना मी इकडे चपात्या बनवून घेते. दोघे पण जेव्हा जेवतात ना तेव्हा ना अजिबात शांत बसत नाहीत. काहीतरी बोलणार, माझं जास्त तुझं कमी, माझं छान तुझं खराब असं. आणि ह्याच्यावरूनच दोघांची भांडणं होतात. या दोघांची जेवणं चालू होती तोपर्यंत ना मी चपाती बनवायला घेतली. आणि माझं लक्ष नव्हतं, मी कॅमेरा लावून ठेवलेला. आणि त्यांची ना म्हणजे पूर्ण ते दिसत नव्हते दोघेजणं. नंतर मी जेव्हा विहानला चपाती द्यायला आली ना तेव्हा मी व्यवस्थित कॅमेरा सेट केला. कारण तुम्हाला दाखवायचं होतं की दोघेही किती बघा म्हणजे असेल तसं खातात. त्यांना कुठलंही असं हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही आहे त्यांचं. दोघंही व्यवस्थित खातात. आणि बघा मी त्यांना विचारत होती की कशी झाली सुकट, तर त्यांना बरोबर समजते की कॅमेऱ्यासमोर बोट दाखवायचे आहेत किंवा असं एक्सप्रेशन द्यायचे आहेत. तर असो बघा दोघंही जेवण करत होती. माझ्या तिकडं चपात्याही झालेल्या. आणि माझ्या मिस्टरांनी ना कोळंबी आणि राणी मच्छी आणलेली.
या दोघांकडं बघितलं ना मलाही माझं बालपण आठवतं, कारण माझा भाऊही माझ्यापेक्षा मोठा होता आणि मी लहान. आमच्या दोघांची अशीच भांडणं व्हायची छोट्या छोट्या गोष्टींवरून. पण मी लहान असल्यामुळं मी खूप हट्टी होती आणि मला आठवतं आहे मी खूप त्रास दिलेला आहे माझ्या बहिणींना आणि भावाला. तर काही गोष्टी ना खरंच आधीच्या खूप आठवतात आपल्याला, आपल्या मुलांकडं बघून तरी. तर बघा ह्यांचं जेवण वगैरे सगळं आटपलं, माझंही किचनवरचं आटपलं आणि आता मी दादा आणि आई यायची वाट बघते मी. दादा येतोय म्हणून स्वीटूची एक्साइटमेंट बघा कशी पळते ती दादाला घेण्यासाठी. कोण आलंय स्वीटू? आईला, दादाला आणि वेदांतला बघून, मयुरी दिदीला बघून स्वीटूची आणि विहानची एवढी एक्साइटमेंट होती. जसं काय खिडकीतून त्यांनी पाहिलं की खालून दादा दिसला जसा त्यांना येताना, तसा विहान तर खाली पळत गेला आणि स्वीटू मात्र लिफ्टकडे पळाली. आणि दोघंही आल्यानंतर म्हणजे एवढं मिठी मारली ना की विचारूच नका. तर असो, आता बघा इकडं मी वाटण करायला घेते. ह्याच्यामध्ये ना मी खोबरं, अद्रक, लसूण, माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळं मी कोथिंबीर न टाकताच वाटण करते. नेहमी मी कोथिंबीर वापरतेच. त्याच्यानंतर बघा खोबरं, अद्रक, लसूण आणि कांदा आहे भाजलेला. जर आता ही कोळंबी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये कांद्याचं वाटण टाकते. जर तुम्ही कुठलीही मच्छीचा जर रस्सा बनवत असेल तर त्याच्यात कांदा टाकू नका. तो कांदा टाकत नाहीत, आमच्या इकडे तरी टाकत नाहीत. तर बघा इकडं ना मी आता घेते म्हणजे कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी. ह्याच्यात मी फक्त 1.5 चमचे वाटण टाकणार आहे, कारण आम्हाला ना पातळ भाजी बनवायची होती जी भातासोबत खाण्यासाठी, आणि जी राणी मच्छी आहे ती फ्राय करणार होती. तर ह्याच्यामध्ये ना मी बघा तेलात वाटण टाकले. आता वाटणमध्ये ना मी सांगते तुम्हाला, कांदा लसूण मसाला, माझा घरचा जो मसाला आहे घाटी मसाला तो, आणि हळद एवढंच टाकणार आहे. आणि त्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकायचा. टोमॅटो विरघळण्यासाठी त्याच्यावर टोमॅटोवर लगेच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो ना लवकर नरम पडतो. याला ना 1-2 मिनटं म्हणजे एखादा मिनिटभर झाकून ठेवायचं. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, कारण ते तुम्हाला सुक्कं दिसतंय जरासं, कारण काय माहिती आहे का मी तेलाचा वापर खूपच कमी केलेला आहे. तर इकडे बघा मी लगेचच जे मच्छी फ्राय करणार आहे राणी, त्याच्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये माझा घरचा जो मसाला आहे तो, हळद, कांदा लसूण मसाला आणि मीठ एवढंच घालायचं आहे. त्याला वाटण वगैरे काही लावणार नाही. एवढं लावलं ना तरी खूप छान मच्छी होते. आणि मच्छी ना तव्यावर फ्राय करायची, जास्त तेल वापरायचं नाही फ्राय करताना. इकडं बघितलं असेल तुम्ही माझा टोमॅटो शिजलेला आहे. त्याच्यात आता मी कोळंबी टाकलेली आहे आणि थोडीशी एक वाफ काढायची 2 मिनटात, आणि त्याच्यामध्ये गरम पाणी करून ओतायचं. कुठलीही भाजी बनवताना तुम्ही गरम पाणी करून ओतलत ना तर त्याचा जो भाजीची जी चव असते ना ती चांगली येते. आता इकडे मी तवा ठेवला आहे आणि ह्याच्यावर मी घेते मच्छी फ्राय करण्यासाठी. आणि मच्छी फ्राय झाली ना की लगेचच मला ना ज्वारीच्या भाकरी करायच्या आहेत. ज्वारीच्या भाकरी वगैरे केल्या की मग लगेचच जेवायला बसणार आहोत. तर हे सगळं ना मी मच्छी वगैरे फ्राय केली. माझ्या मोबाईलमध्ये तेवढा आता बॅटरी थोडी डाऊन झालेली, त्याच्यामुळे मी मोबाईल चार्जिंगला लावला आणि भाकरीचा काही मी व्हिडिओ शूट केला नाही. आणि हे पापड होते ते मी माझ्यासाठी बनवत होती, कारण मी नॉनव्हेज खात नाही. तुम्हाला तर मी आधीच सांगितलं होतं. माझ्या लास्ट जे व्हिडिओ बघितले, व्लॉग्स बघितले असतील त्यांना माहितीच असेल की मी नॉनव्हेज खात नाही. तर इकडं मच्छी वगैरे फ्राय झाली, मी भाकरी वगैरे केल्या आणि सर्वांनी बसून म्हणजे ह्या मिस्टरांना यायला थोडा लेट होणार होता, तर आम्ही होतो ना तो बसून जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर बघा मी गेली क्लासला आणि आईने बाकी सगळं खरंच आवरलं. आई आली ना की थोडीशी मदत होती. तसं नेहमी मी आईला काही करायला सांगत नाही, पण मी क्लासला गेली ना, मी आईला सांगितलेलं करू नको म्हणून, तरी पण आईला केलं, कारण आईला खरं राहवलंच नाही. आणि बघा माझं सगळं आटपलेलं होतं. मी क्लासला गेली आणि क्लासवरून आल्यानंतर मी घेणार होती केक बनवण्यासाठी. तर आज ना दादाला केक बनवायचा आहे दादासाठी. तर दादाला मी आज केक बनवून देणार आहे आणि त्याला मी त्याला सांगणार आहे आणि तो केक बनवणार आहे. दादा तयार आहेस? हो. ओके. तुला पण? ओके.
आणि विहानला पण केक शिकायचा आहे. ओके. केक म्हटलं की बघा मुलांची कशी घाई असते. विहानलाही केक शिकायचा होता, तर मला बोलतो माऊ मला शिकव ना कसं बनवतेस. मग मी ना सगळं काही त्यालाच करायला म्हणजे बऱ्यापैकी 70% त्यांनाच केलेला. सगळं काही म्हणजे प्रीमिक्स मिक्स करण्यापासून वगैरे बऱ्यापैकी त्यानंच केलेला. तर बघा आता तुम्हालाही मी थोडं शॉर्टकटमध्ये मी मागे पण व्हिडिओ टाकलेलेच आहेत. माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी केकचा. तर आता मी परत तुम्हाला सांगते बेस बनवताना ना आता मी हे ना 1-1.5 वाटी आहे ना ते प्रीमिक्स घेतलेलं आहे, किंवा हा जो कप दिसतोय ना त्या कपाने 1.5 कप असेल प्रीमिक्स. आणि तेवढ्यासाठी ना मला बरोबर एवढं 1 कप दूध लागलेलं आहे. आता बेकरीवाले तर दूध घालत नाहीत, ते पाणीच घालतात, पण मला ना मुलांना द्यायचं होतं त्याच्यामुळे मी ना ह्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे. तर 1.5 कप पिठासाठी ना प्रीमिक्ससाठी एक कप दूध लागलं बरोबर. त्याच्यानंतर बघा हा जो टीन आहे, जो बेक करायचा जो भांडा आहे त्याच्या खाली मी बटर पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपलं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे बघा. विहान पण मध्ये मध्ये करतच होता, त्यालाही करायचं होतं. तर अशा पद्धतीनं ना त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अशी झाली पाहिजे, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर बघा झालेलं काय, मी बेक वगैरे सगळं काही झालं आणि मी ना डार्क चॉकलेट नव्हतं, मी ना डार्क चॉकलेट आणलं मार्केटमध्ये जाऊन. माझ्यापासून थोडं मार्केट थोडं लांबच आहे, तर मी जाऊन मार्केटमधून डार्क चॉकलेट घेऊन आली. पण ते पॅकिंगमध्ये काय पॅकिंग मिस्टेकच होती की दुकानदाराची होती माहिती नाही. त्याच्यामध्ये ना पूर्ण अर्धं चॉकलेट होतं. म्हणजे मी 150 रुपयाचं चॉकलेट आणलं आणि त्याच्यामध्ये मला ना 70 रुपयाचीच कॅडबरी असेल मध्ये चॉकलेट. त्याच्यामुळं मला एवढं वाईट वाटलं ना, कारण जेवढं मी केक बनवत होती ना त्याला तेवढं म्हणजे पुरलं नसतं. तर त्याच्यातच मी तेवढ्यातच ॲडजस्ट केला आणि त्यात म्हणजे अजून काय झालं माहिती आहे का, जो मी क्रीम व्हिप केलेली ना ती पण पातळ व्हायला लागली. त्याच्यामुळं जास्त म्हणजे मी ना तो डेकोरेशनचा म्हणजे डेकोरेट काही केलंच नव्हतं, फक्त लेअर दिलेली वरून आपली क्रीमची, तेही मी शूट केलं नाही. आणि एवढं सगळं करून मी केक ठेवला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी आणि मी गेली मार्केटमध्ये गेली. तर तिकडून येईपर्यंत ना मुलांनी पूर्ण केक संपवला होता. तर म्हटलं जाऊ दे, मुलांसाठीच केला होता, त्याच्यामुळं तो लास्टचाही तुम्हाला शूट मला दाखवता येणार नाही आज. आता तुम्हाला थोडक्यात सांगते, हे जे प्रीमिक्स आता मी हे जे मी बॅटर बनवलेलं आहे ना ते आता ना मी ह्या टीनमध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित टॅप करून घेते. इकडं मी हंडी ठेवलेली आहे, हंडी व्यवस्थित गरम झालेली आहे आणि इकडं ना मी हा बॅटर आता ह्या टीनमध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित टॅप करून घेते. तर तुम्ही बघा, मी फक्त ह्याच्यामध्ये एक 5-6 वेळेस दाखवले, पण कमीत कमी मी ना 20 ते 25 वेळा मी हा टॅप केलेला होता. तेव्हा कुठं ते बबल्स फ्री झालेले आणि मग तेव्हा केक एवढा छान बेक झालेला ना. तुम्ही ना मी व्हिडिओच्या शेवटी बघा तुम्हाला दाखवते की किती छान केक बेक झालेला. आणि जसं मी बॅटर टाकलं आणि मी ना काही सामान घेत होते तोपर्यंत तर बघा स्वीटूने ते बॅटरच चाटायला चालू केलं मुलांनी. बापरे, एवढं खुश झालेली. आणि मी मार्केटमधून येण्याआधी तर तो केकही संपलेला. तर बघा विहान वगैरे सगळे वाट बघतायत कधी केक बेक होतोय आणि आम्ही कधी खाऊ. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नेहमी ना असंच केकचे वगैरे मी बरंच काही बनवते, मला नवीन नवीन काहीतरी ट्राय करायला आवडतं, मी तुम्हाला शेअर करत जाईन. फक्त तुमचा ना मला सपोर्ट पाहिजे, की म्हणजे मला अजून मोटिवेशन भेटलं पाहिजे की बापरे, म्हणजे मी काहीतरी दाखवते तर ते तुम्हालाही आवडते. हे मला तेव्हाच कळेल की जेव्हा तुम्ही ना मला सपोर्ट कराल तेव्हा. तर आता बघा हा केक बघा किती छान बेक झालेला आहे बघा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. तर बघा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा एक सपोर्ट ना माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे.